आजच्या भागामध्ये आपण आता पाहतो, समर आजीला घेऊन आल्याबरोबर मलिका लगेचच म्हणते, थांबा थांबा आई, तुम्ही दारातच थांबा, भाकरी तुकडा घेऊन या. त्याबरोबर लगेच एक मेड भाकरी वगैरे घेऊन येते. मग आता लगेचच मलिका भाकरी तुकडा आजीवरून ओवाळून टाकते आणि म्हणत असते, आई अहो, एवढ्या संकटातून वाचून तुम्ही घरी परत आलाय, तुमची दृष्ट वगैरे तर काढायला हवीच ना. त्यावर आजी म्हणत असते, अगं मलिका, एवढं काहीही झालेलं नाही आहे, मला एवढं सगळं करण्याची खरंच काही गरज नाही आहे. त्यानंतर मग आता लगेचच आजीला आतमध्ये घेऊन ये समर, असं मलिका सांगू लागते. मग लगेच समर आता आजीला आतमध्ये घेऊन येतो. त्यानंतर मग आता आजीला बसवलं वगैरे जातं. सगळेजण आता आजीजवळ उभे असतात. तर आता लगेच आजी विचारते की ही कुठे राहिली आपली स्वानंदी. त्याबरोबर आता मग काय बोलावं हे कोणाला सुचत नसतं. त्यावेळी मलिका म्हणते, कुठे राहिली काय माहिती, बरोबर तिला अचानक काय काम आठवतं, आता काय करणार आपण. त्याबरोबर आता इतक्यात समोरून स्वानंदी आलेली आजीला दिसते. आजी म्हणते, ती काय आलीच स्वानंदी. त्याबरोबर मग लगेचच आता स्वानंदी घरात येते. आजी म्हणते, ये स्वानंदी, ये इथे, ये माझ्याजवळ बस. त्याबरोबर स्वानंदी आजीजवळ येत असते. तर आजी विचारते, काय गं, कुठे राहिली होतीस तू. त्यावर मग आता लगेचच अर्पिता म्हणते, मी सांगते ना आजी, ही दादाच्या BFFला भेटायला गेली होती, हल्ली ते तिचे बेस्ट फ्रेंड झालेत ना. त्यावर मग लगेचच आता इकडे स्वानंदी सांगते, काही नाही आजी, काही राहिलं आहे का औषधं वगैरे घ्यायचं, ते बघत होते आवरावर म्हणून जरा वेळ लागला यायला मागून. त्याबरोबर मलिका म्हणते, ते सगळं तर समर डॉक्टरांबरोबर आधीच बोलला होता, मग तू काय बघत होतीस. त्यावर मग स्वानंदी ही काहीही उत्तर देत नाही, ती शांत राहणं पसंत करते. मग आजी तिला म्हणतात, अगं ते सगळं सोड, तू ये इकडे, ये माझ्याजवळ बस. त्याबरोबर मग लगेचच स्वानंदी आजीच्या जवळ येऊन बसते आणि आजीला, आजी तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना, असं विचारते. आजी म्हणत असते, स्वानंदी अगं तू उगाचच्या उगाच फार जास्त काळजी करू नकोस, अगं मला एवढं काहीही झालेलं नाही आहे. त्याबरोबर अर्पिता म्हणू लागते, अगं असं कसं म्हणू शकतेस तू आजी, काहीही झालेलं नाही आहे म्हणजे, जे काही झालं आहे ना ते सगळं ह्या स्वानंदीमुळेच झालं आहे. ही स्वानंदीच तर जबाबदार आहे ना सगळ्याला, हिच्यामुळेच तू जिन्यावरनं पडलीस. दादा, जेव्हा आमची चूक होते तेव्हा आम्हाला शिक्षा देतोस ना, मग आज तुझ्या बायकोने एवढा हलगर, तिच्यामुळे आज आपली आजी पडली, मग तिला काय शिक्षा देशील. त्यावर आजी म्हणत असते, एक मिनटं अर्पिता, उगाचच काहीही बोलू नकोस, या सगळ्यात स्वानंदीची चूक नव्हती. त्यावर मग मलिका म्हणते, सॉरी समर, पण खरंच स्वानंदीची चूक आहेच की. नाही म्हणजे स्वानंदीने हलगर्जीपणा केला, तिचं लक्ष राहिलं नाही म्हणून आजी पडल्या ना. जर स्वानंदीने व्यवस्थित लक्ष दिलं असतं आईंवर तर आई पडल्या नसत्या. त्याबरोबर मग लगेचच आजी म्हणत असते, एक मिनटं, तू उगाचच्या उगाच काहीही बोलू नकोस मलिका, या सगळ्यात स्वानंदीची काय चूक, आणि माझी तब्येत सांभाळणं ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे आणि मी माझ्या जबाबदारीत कमी पडली आहे. या सगळ्यात उगाचच्या उगाच तुम्ही स्वानंदीला खेचू नका. त्याबरोबर मलिका म्हणत असते, आई अहो, पण. त्यावर अर्पिता म्हणते, आजी म्हणजे एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम का. त्यावर आजी म्हणत असते, हे बघ, तू उगाचच्या उगाच विषय वाढवू नकोस. मलिका म्हणत असते, आई अहो, आम्हाला तुमचीच काळजी वाटते म्हणूनच तर आम्ही सगळे बोलतोय ना. त्याबरोबर मग आजी म्हणत असते की एवढी माझी काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे, एवढं मला काहीही झालेलं नाही आहे आणि त्या बिचाऱ्या स्वानंदीला दोष द्यायचा तुम्ही बंद करा. उगाचच्या उगाच सगळेजण तिच्या मागे हात धुवून लागू नका. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणू लागते, तुम्ही मुद्दामून तिला टॉर्चर करताय का, ती किती सगळ्यांचा विचार करते आणि तुम्ही का तिला एवढं बोलताय. त्याबरोबर मग आता लगेचच स्वानंदी म्हणते, नाही आजी, सगळे म्हणतायत ते बरोबर आहे, माझा हलगर्जीपणा नडलाच ना, माझी चूक झाली होतीच आणि मला शिक्षा मिळायलाही हवी. त्याबरोबर आजी म्हणते, काहीही नाही आहे, उगाचच्या उगाच तू स्वानंदी काहीही बडबड करू नकोस. त्यावर समर म्हणतो, बरं पुरे झाला हा विषय, आजी तुला आता आरामाची गरज आहे, तू खोलीत चल बरं. त्यावर आजी म्हणते, नाही. त्यावर समर म्हणतो, आजी अगं. तर आता सगळेच जण आजीकडे बघू लागतात. तर दुसऱ्या बाजूला आता मंदाकिनी ही देवाला नमस्कार करत असते आणि ती म्हणत असते, देवा, खूप मोठं संकट टाळलंस रे तू बाबा, वाडीकरांच्या घरावरचं, अशीच कायम कृपा राहू दे. आजी म्हणजे वाडीकरांच्या घराचा आधारस्तंभ आहेत. जर आजीनं काही झालं असतं तर खरंच ते किती महागात पडलं असतं त्या सगळ्यांना. बरं झालं आजीना तू अगदी व्यवस्थित या सगळ्यातून बाहेर काढलंस. आता आपण सगळे उद्याचा सण साजरा करायला अगदी थाटात मोकळे. त्यावर लगेचच आता तिला रोहनची बायको विचारते, आई उद्या कुठला सण आहे. त्यावर मग आता मंदाकिनी तिला सांगू लागते, अगं असं काय करतेस, आपल्या मराठी संस्कृतीत खूप सण असतात. उद्या गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला सण आहे.
त्यावर ती म्हणते म्हणजे त्याबरोबर ती म्हणते ते तुला उद्या कळेलच की उद्या लग्नानंतरचा तुमचा पहिला गुढीपाडवा आपल्याला थाटामाटात साजरा करायचा आहे, सांग तिकडे तुझ्या आईला पण. त्यानंतर इकडे आता आजीसुद्धा म्हणत असतात, समर हा तुझ्या आणि स्वानंदीच्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे, तर आपल्याला गुढीपाडवा अगदी छान आणि थाटामाटात साजरा करायचा आहे, हे विसरू नको. काय मी आजारी आहे म्हणून उगाचच्या उगाच घरात सण रीतीभातीप्रमाणे झाला नाही हे मला चालणार नाही. त्यामुळे घरातला सण व्यवस्थित पार पडेल याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. नेहमीसारखीच तयारी झाली पाहिजे, नेहमीप्रमाणे सण झाला पाहिजे. आता मला आतमध्ये घेऊन चल, माझं बोलून झालं. मग आता समर हा आजीला तिकडनं घेऊन जातो. त्याबरोबर इकडे आता अर्पिता आणि मलिका त्याचबरोबर अंशुमन यांचा खूपच त्रागा होत असतो. मलिका म्हणत असते म्हातारडी खूप चिवट आहे, जर आता म्हातारीचं काही झालं असतं तर या समरचा संसार तरी मोडता आला असता. त्याबरोबर इकडे आता समर हा आजीला म्हणत असतो, आजी हे बघ मी तुला पूर्ण ह्या बॉक्समध्ये व्यवस्थित गोळ्या सेट करून देतो आहे, कुठल्या गोळ्या कधी खायच्या ते सुद्धा तुला सांगून ठेवतो आहे. हे बघ ह्या गोळ्यांमध्ये सगळ्या सकाळच्या आहेत, या गोळ्या दुपारी जेवल्यानंतरच्या, ह्या पेनकिलर आहेत म्हणजे हात दुखला तरच घ्यायच्या. आणि तसं तर मी तुझ्या गोळ्यांवरती स्वतःहूनच लक्ष देणार आहे, मी स्वतः लक्ष दिलं की काही टेन्शन उरणारच नाही आहे मला. पण तरीही तुलासुद्धा सांगून ठेवतो आहे, मी जर कधी ऑफिसमध्ये असेन किंवा काही महत्त्वाच्या कामात व्यस्त असेन तर काय कळलं का. त्यावर आजी म्हणते, अरे समर तू कशाला एवढी काळजी करतोस, मी घेईन ना सगळं व्यवस्थित. समर म्हणतो मला रिस्कच नको आहे, एखादी गोळी जर पुन्हा चुकीची खाल्लीस तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. बरं आजी मी एक काम करतो, मी आता इथे सोफ्यावरती झोपतो आणि जर अंग आकडतंय वगैरे वाटलं तर मग खाली जमिनीवर झोपेन काय. त्यावर आजी म्हणते, अरे कशाला, जाऊन झोप ना तू तुझ्या रूममध्ये. त्यावर समर म्हणतो, नाही नको आजी मी इथे तुझ्याजवळ झोपतो, तुला जर काही लागलं तर. त्यावर आजी म्हणते, अरे बाबा मला प्रायव्हसी आहे की नाही काही. त्यावर समर म्हणतो, आजी तुला कसली आली आहे प्रायव्हसी आता. त्याबरोबर आजी म्हणते, का आम्हा म्हाताऱ्यांना प्रायव्हसी नसते असं वाटतं की काय तुला. समर म्हणतो, अगं आजी जर तुला रात्रीत काही हवं असेल तर. आजी म्हणते की नाही मला काहीही लागणार नाही आहे. समर तू जा आणि झोप बरं तुझ्या रूममध्ये. बाळा अरे दिवसभर तुझीसुद्धा खूप दमछाक झाली आहे म्हणून सांगते ना. आणि जर तुला आधार द्यायचाच असेल ना तर त्या बिचाऱ्या स्वानंदीला दे रे. बघ ना घरातले सगळेजण मी पडल्याचा दोष तिलाच देत आहेत, तिलाच सगळेजण बोलत आहेत, बिचारी पोर टेन्शनमध्ये आहे, तिला खूप वाईट वाटतं आहे रे सगळ्या गोष्टींचं. जा तिच्याशी बोल आणि हो तिच्यावर रागवू नकोस, तिच्याशी भांडू नकोस. जर तिच्यावर रागवलास किंवा तिच्याशी भांडलास ना तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव. समर म्हणतो, आजी अगं जरा प्रेमाने बोल की. त्यावर आजी म्हणते, बरं बाबा तुला आता प्रेमाने सांगते. समर जा बाळा बस बरं जरा स्वानंदीजवळ जाऊन. त्यावर समर म्हणतो, काळजी घे, काही लागलं तर फोन कर. आणि मग आता समर हा रूममध्ये येऊ लागतो. इकडे आता स्वानंदी एकटीच खोलीत बसलेली असते आणि आता तिला आजी पडलेला प्रसंग आठवत असतो. तिला आता ते आठवून खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर तिला अर्पिताचं बोलणं आठवतं, दादा तुझ्या बायकोसाठी एक नियम आणि आमच्यासाठी वेगळा का. तुझ्या बायकोची चूक झाली तर तिला तू काय शिक्षा देणार आहेस की तिला सर्व शिक्षा माफ आहेत, तिने काहीही केलं तरी चालतं का. आज आपल्या आजीच्या जीवावर बेतलं असतं तुझ्या बायकोच्या हलगर्जीपणामुळे. आता इतक्यात समोर फोनवर बोलत बोलत रूममध्ये येतो. हो चालेल, हो नाही उद्या मीटिंग नको परवा ठेवा. हो चालेल हो मला सर्वाचे अपडेट तुम्ही कळत राहा. हो आणि मग तो फोन ठेवून देतो. मग स्वानंदी त्याच्यासमोर येते आणि ती रडत रडत म्हणते, सॉरी माझं चुकलं, माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आणि पुन्हा माझ्याकडनं एवढी मोठी चूक कधीच होणार नाही, कधीच मी असा हलगर्जीपणा करणार नाही. समर मला खरंच माफ करा, माझं चुकलं असं म्हणत स्वानंदी आता रडू लागते. समर आता तिला म्हणतो, एक मिनटं तुम्ही शांत व्हा. स्वानंदी शांत व्हा, तुम्ही बसा बरं इथे, या बसा पाणी घ्या आणि प्लीज तुम्ही रडणं थांबवा. अहो तुम्ही रडत असलात ना की मग तुम्हाला कसं हँडल करायचं मला खरंच नाही कळत. प्लीज शांत राहा. हवं तर तुम्ही मला फक्त ओके म्हणत राहा. नाही नको सॉरी, म्हणजे मी खरं तर जोक करतो आहे पण मला खरंच कळत नाही आहे मी तुमच्याशी कसं बोलू. आणि हे बघा जे काही झालं आहे ना त्यामध्ये तुमचीसुद्धा काहीही चूक नाही आहे आणि जे झालं ते आता ठीक आहे. आता आजी व्यवस्थित आहे, आजी पडली, मी पॅनिक झालो आणि म्हणून मी तुम्हाला बोललो, पण खरंच त्यासाठी सुद्धा सॉरी. त्यावर स्वानंदी म्हणते, माझ्याकडनं पुन्हा कधीच समर एवढी मोठी चूक नाही होणार खरंच. त्यावर समर म्हणतो, इट्स ओके स्वानंदी, आता तुम्हाला काळजी करण्याची विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. आता आजी अगदी व्यवस्थित आहे. हां आता काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आहे. दुसऱ्या दिवशी आता गुढीपाडव्याच्या दिवशी इकडे सकाळ स्वानंदी गणपती बाप्पाचं दर्शन घेत असते आणि ती बाप्पाला म्हणत असते, बाप्पा मला माहिती आहे तू माझी या संपूर्ण कुटुंबाची सगळ्यांचीच परीक्षा घेतो आहेस, पण आता ह्या परीक्षेत पास होण्याचं बळसुद्धा आम्हाला सगळ्यांना तूच दे.
तूच आम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर काढ आणि आजींवर कायम तुझी कृपादृष्टी राहू दे. आजी म्हणजे या घराचं सर्वस्व आहेत. आजी म्हणजे या घराचं केंद्रबिंदू आहेत. आजींना काहीही होऊ देऊ नकोस. तर इकडे आता समरने एक माणसाला बोलवलेलं असतं आणि तो सांगत असतो, मला आजीच्या रूममध्ये बेल लावून हवी आहे आणि आजीने बेल वाजवलीत की सबंध घरभर आवाज घुमला पाहिजे बेलचा, अशी तरतूद करा. ती बेल व्यवस्थित चेक करून घ्या आणि आजीच्या बाथरूममध्ये सुद्धा रॉड लावून घ्यायचे आहेत, ते सुद्धा व्यवस्थित काम करून घ्या. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित काम करायला पाहिजेत काय. त्यावर तो म्हणतो, हो हो तुम्ही साहेब काही काळजीच करू नका. आता तो माणूस तिकडनं सामान आणायला गेल्यावर आजी म्हणते, काय रे काय चाललंय तुझं समर. समर म्हणतो, काय म्हणजे काय, तुझ्या रूममध्ये मी बेल लावून घेतोय, म्हणजे तुला काही हवं असेल की तू बेल वाजवू शकतेस. तू बेल वाजवलीस की आम्ही तुझ्याजवळ लगेच येऊ, म्हणजे तुला हालाय डुलायची काही गरजच नाही आहे. आजी म्हणते, समर नाही या उगाचच्या उगाच काहीतरीच बडबडू नको. माझ्या रूममध्ये बेल वगैरे लावण्याची काहीही गरज नाही आहे, नको आहे मला बेल. समर म्हणतो, आजी नको आहे काय नको आहे, मी तुझं काही ऐकणार नाही आहे. गुपचूपपणे बेल लावून घ्यायची, समजलं का. आणि हो, तुझ्या बेडच्या तिथे सुद्धा ना मी एक कप्पा बनवून घेणार आहे जिथे तुला सगळी सामानं ठेवता येतील, म्हणजे तुझ्या गरजेची. त्याबरोबर आजी म्हणते, एक काम कर ना समर, तो माणूस आला आहे ना त्याला सांग मला अशी 2 पंख लावून दे, म्हणजे मी अशी घरभर उडेन, म्हणजे मला काहीच करायची गरज नाही. त्याबरोबर समर म्हणतो, आजी उगाचच्या उगाच काहीही बडबडू नकोस. त्यावर आजी म्हणते, मग मला नको आहे ती बेल. समर म्हणतो, नाही आजी मी काही ऐकणार नाही आहे, मी बेल लावून घेणारच आहे. डॉक्टरांनी तुला हालचाल करायची नाही, हातपाय हलवायचे नाही असं सांगितलं आहे, त्यामुळे तू माझं ऐकायचं आहेस. आजी म्हणते, नाही मी नाही ऐकणार तुझं. इतक्यात तिकडे स्वानंदी येते. आजी म्हणते, बरं झालं आलीस ग तू, बघ ना तुझा नवरा कसा करतोय, समजाव ना जरा तुझ्या नवऱ्याला. त्याबरोबर स्वानंदी म्हणते, काय काय झालंय काय पण आजी. त्याबरोबर मग आता आजी ही म्हणू लागते की अगं तो हा बघ कसा वागतोय ते. त्यावर लगेचच समर म्हणतो, 1 मिनटं आजी, मी कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही आहे आणि मी इथं बेल बसवून घेणारच आहे आणि तुझ्या बाथरूममध्ये सुद्धा रॉड लावून घेणार आहे. मला बाकी काहीही माहीत नाही आहे, समजलं तुला. त्याबरोबर मग स्वानंदी म्हणते, आजी आजी ऐका ना, मला जे काही समर म्हणतायत ना ते पटतंय. नाही म्हणजे तुम्हाला अगदीच गरज आहे असं मला नाही म्हणायचं, राहू द्या ना, काय फरक पडतो. त्याबरोबर आता लगेचच इकडे समर म्हणतो, बघितलंस का आजी, त्यांना सुद्धा पटतंय माझं म्हणणं. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते, अरे पण मला गरज नाही आहे, का कळत नाही आहे तुम्हाला. त्यावर मग आता लगेचच स्वानंदी आजीना म्हणते, आजी अहो गरज म्हणून कुठे, मी काय म्हणते अशीच आपली टाईमपास कधीतरी मज्जा मज्जा म्हणून, बाबा आपल्याला बरं नाही आहे थोडंसं लागलंय, वाजवूया बेल, घेऊया कोणाची तरी मदत, असं वाटलं तर वाजवायची. हां आता एवढं करतायत ना ते तर करू देत ना, आपली कधीतरी उगाच मनात आली तर बेल वाजवा काय. हां पण असू देत ना, लावतायत ना ते लावून घेऊयात. आणि सध्या तुम्हाला बरं नाही आहे म्हणून की नाही. मग समर आजीच्या हातामध्ये ती बेल देतो आणि तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता आजी त्या बेलवरती चुकून हात दाबून ठेवते स्वानंदीबरोबर बोलताना. तसा लगेच समर धावत येतो आणि काय झालं असं विचारतो. त्याबरोबर आजी म्हणते, काही नाही सॉरी, चुकून माझा हात पडला रे. त्याबरोबर मग लगेचच समर हा तिकडनं निघून जातो. आता समर तिकडनं गेल्यावर आता आजी बेल वाजवायला घेते. त्याबरोबर लगेचच आता इकडे स्वानंदी म्हणत असते, नको नको आजी प्लीज नको, नका करू असं. पण आजी स्वानंदीचं काही ऐकत नाही, आजी बेल वाजवतेच. त्याबरोबर समर धावत येतो आणि विचारतो, काय झालं. त्यावर आजी म्हणते, काही नाही, मला जरा सहजच तुझी आठवण आली म्हणून बेल वाजवली. त्याबरोबर आता समोर आजीला म्हणतो, आजी हसू नकोस, हसू नकोस. तशी आजी हसणं बंद करते आणि खाली बघून पुन्हा जोरजोराने हसते. तसा लगेचच समर म्हणतो, आजी. त्याबरोबर आजी म्हणते, काय रे तू. मग समर धन्य आहेस तू असं म्हणत तिकडनं जातो. त्यानंतर मग आता मल्लिका आणि समर दोघंही आजीच्या रूममध्ये असतात. मल्लिका म्हणत असते, आई तुमची ही अवस्था बघवत नाही हो मला, तुम्ही अशा इथं सणासुदीच्या दिवशी अंथरुणाला खिळून पडलाय आणि आम्ही तिकडे सण साजरा करायचा. त्यावर आजी म्हणते, ए बाई काही खिळून वगैरे नाही आहे मी अंथरुणाला, मी व्यवस्थित आहे. त्याबरोबर मग मल्लिका म्हणते, अहो नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, दरवर्षी आम्ही कशी सगळी तयारी तुमच्या नेतृत्वाखाली करतो, तुम्ही सांगता तशी तयारी करतो सणाची आणि यावेळी तुम्ही अशा इथे. त्याबरोबर मग लगेचच आजी म्हणू लागते, एवढी वर्ष मी सांगते तशी तयारी करायची आहे, मग अजूनही शिकली नाही आहेस का तू गुढीपाडव्याला काय तयारी करतात ते. आणि तसंही दरवर्षी तुम्ही स्वतःहून काहीच कामं करत नाही, समजलं ना. त्याबरोबर मग लगेचच इकडे ते, पण आई मला तुमची ही अवस्था बघवत नाही हो, तुम्ही कशा दरवर्षी आमच्या सगळ्यांच्या बरोबर असता आणि यावर्षी. आजी म्हणते, बाई तुला काय मी वरबीर गेली असं वाटते की काय,
मी आहे हा, व्यवस्थित आहे. समर बाबा तू मला गुढी उभारताना खाली घेऊनच जा, नाहीतर ही असा रडकं तोंड करून तिथे फिरत राहील आणि उगाच मला कसं तरी होईल. बाबा मला खाली घेऊन जा. समर म्हणतो आजी काय गरज आहे तुला खाली घेऊन जाण्याची, आपण तुला व्हिडिओ कॉल करू ना आम्ही खालून, तू वरती मस्त बस आणि गुढी बघ, काय आम्ही तुला व्हिडिओ कॉल करू. त्याबरोबर आजी समरकडे बघतच राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.